गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी बाई पार नको नको केले या गर्मीनं हा किती कडक ऊन पडतंय तरी मी आता सावलीला बसले म्हणून बरे नाही पार गरम होते नको नको झालंय नुसतं आताशी जरा कुठं हवा सुटली तर बरं वाटतंय नाही तर किचन मध्ये तर पार बसू वाटत नाही किचन कशाचं एवढं छोटस तर माझा गॅस हा ते किचन वाटा तेवढं सा ती शेगडी तिथंच तो सिलेंडर तिथंच आणि माझा अख्खा संसार तिथंच कशाचं सुख दिलं नाही या माणसानं मला लग्न झाल्यापासून काय माझ्या आई बाप्पांनी बघितलं काय माहिती त्याच्यात आणि ह्याच्या गळ्यामध्ये मला बांधून दिली नसतं केलं ना लग्न तर सुटले असते मी एकदाची कुठं गे आले का हा माझ्याच नावाने चालू होतं काय घरान तुम्हाला कसं ऐकायला केलंय सुटले असते अगं खाली गावात पर आवाज येतो एवढ्या मोठ्याने भोंगा तुझा माझा आवाज काय एवढा मोठा आहे का अख्ख्या गावात फिरायला बायको वाती हवा आहे तू इकडून बोलले का आवाज तिकडे जातो माहित नाही तुला ते कसं आहे माहिती का तुम्ही चालत तर जाताय तुमचे कान इकडे घराकडे असतात कळलं का अगं ठेवा लागतात मग बायकोकडे लक्ष नको ठेवायला बायकोकडे लक्ष ठेवताय तेवढं काम धंद्याकडे लक्ष ठेवा की बरं होऊन जाईल जरा आता काम धंद्याचं आता तुला तर माहितीये ना घरात एवढं काम करतो काय काम करतो काय काम करतो काय करता बायको मी काय काम करतो काय करता अगं मी सगळं करतो बायको काय काय काम करताय सकाळी मी उठल्या झाडून घेतो परत स्वयंपाक करतो चहा पाणी मीच करतो संध्याकाळचा स्वयंपाक करतो धुणं धुतो भांड्या धुतो काय काय नाही धुतलेली जी कपडे आहेत ना ते घालता तुम्ही हे काम करताय धुतलेली भांडी आहे ना त्याच्यामध्ये 4 टाइम गिळताय हे काम करताय काय काम करता सगळं काम तर माझी बहीणच करते बहीण करते का मग तू आधी नुसतं गिळायचं काम करत होती त्याचं काय मग ते माझं कामच आहे ना घरातली लक्ष्मी आहे मी गिळणार नाही तर काय करणार बरं जाऊ दे गिळणं आठवलं काय होतंय दाडाला जेवायला घेऊन जा आता जेवायला कशाला जाते दिवाळी खा दिवाळी का मग अगं बायको नुसतं दिवाळी का आईला ते दिवाळी झाल्यापासून नुसतं सकाळी उठलं का दिवाळी खा दुपारी जेवणाला दिवाळी रात्री जेवणाला दिवाळी अगं सपनात पण मला दिसत दिवाळी जेवण राहिली नसते अगं काहीतरी भाकर बनव तुकडा बनव एखादं बोंबलाचा तुकडा बनव हे बरं सुचतंय तुम्हाला तेवढं कमवायचं ना म्हणजे घरात बोंबील आणता येतील ती दिवाळी केली कशी मला माझं माहितीये दुसरं काही भेटणार नाही ती दिवाळी खायची गप दिवाळी खायची अशी दिवाळी करतात का अशी म्हणजे काय काय खराब काय होतं त्याच्यामध्ये काय खराब होतं काय ते शंकर काळ्या ते काय राहत ते शंकर पाळ्या असतात त्या अगं त्या शंकर पाळ्या तुझ्या हाताने अख्ख्या काळ्या झाल्या ग त्या अशा कशा काळ्या झाल्या जळलेल्या बघ एक तरी मला चांगली शंकर पाळी दाखव त्याच्यात मग आता तुम्हीच गॅस मोठा केला होता म्हणून ते जळाल्यात कळलं का मग झालं ना आणि त्याच्यानंतर काय राहत ते करंजी अर्धी करंजी इकडं अर्धी करंजी खाली बाकूर सगळा तू खाऊन घेतलाय आता तेवढी तर खायला भेटली ना तुम्हाला बाद झालं अशी करंजी राहते का बिना बाकूरची मग काय झालं तेव्हा खायची काय होतं त्याला काय राहत ते आंड्रस काय आणि काय बनवलं होतं अजून ते अनारशी बोला ते तोंड ठेवलं कसं असं नीट करता विरगळलं पाहिजे ना अगं इकडच्या 2 दाढा हालू राहिलं माझ्या आता ते पीठ कडक झालं असेल काय होतंय त्याला एवढं नाही होईल ना तुझंच पीठ कडक होईल आणि काय तो राहतो ते गाळ काय राहतो काय काय बनवलं होतं अजून काय तो लाडू लाडूत बिघडलं काय सांगा मला काय बिघडलं लाडू काय लाडू होता मग काय लाडू होता दिसायला 1 नंबर होता पण काय तुटतच नव्हता असा कसा तुटत नव्हता तुम्ही नीट तोडला नाही म्हणून बायको मी लहानपणी एक ऍड बघितली होती ती फेविकॉलची ती कोंबडी धान्य खाते आणि थोडस फेविकॉल पिती तेव्हा ती एक अंडे देती ते अंडे टांग टुंग टांग टुंग बाई माझं पाय अगं अंड लागलं तिथं पण अंड फुटलं का नाही तसा तुझा लाडू बर
इकडून तिकडं असं त्याला मी चावायला गेलो का इकडून इकडं तिकडं पहिला उडाला टीव्ही फुटला तिथून आला पण लाडू फुटला नाही नंतर त्या सिलेंडरला टेंगुळ आला पण लाडू फुटला नाही नंतर उडून त्या बाई मला बी टेंगुळ आलाय तरी तुमचा लाडू फुटला नाही फुटला ना केला तोंडाने कबूल असा लाडू राहतो का कुठं अहो आता काय झालं माहिती का ते लाडू बनवले ना मी ताजे बांधून ठेवले होते तर मग कडक उन्हाला ठेवले पण ते ऊन एवढं कडक झालं की ते लाडू बी कडक झाले मग त्याला नादच झाला असं आणि कसं सहन करतोय काय नाही सहन बिन करत कळलं नाही एखादी वस्तू खराब झाली तर लगेच नावं ठेवायची तुमची गुण तुम्हाला दिसत नाहीत का काही काम धंदे करते का ते नाही दिसत तुम्हाला बरं जा ते पप्पाला जाऊन शोधून या इथं येऊन नुसतं बोलायचं त्याला पहिली घेऊन यायचं मग दिवाळी खायला देईन जा पप्पाला घेऊन येऊ का हा जा शोधा त्याला पण भाकर कर नक्की हा या तुम्ही मग बघू आपण पुढं भाकर खायची निघा लवकर आली माझ्या घरी दिवाळी आणि गेली माझ्या घरची दिवाळी. अरे आब्या कवर ती दिवाळी दिवाळी करत बसला त्याच्या आईला दिवाळी आली पण गेली पण दरवर्षीप्रमाणे आली आणि दरवर्षीप्रमाणे गेली. आता कुणाचं दिवाळी काढून गेली हे काय माहिती नाही बाबा त्याच्या आईला. कुणाचं काढलं का नाही काढलं मला माहित नाही तात्या पण माझं मात्र दिवाळी नक्की काढलं. आबा दिवाळी म्हणजे एवढा आनंदाचा क्षण लागा आणि एवढ्या आनंदाच्या क्षणात का आनंद साजरा करायचा सोडून तू असं तोंड पाडून बसला. काय तुझं दिवाळीत काय चांगली नाही गेली का तुला दिवाळी? तोंड पाडून नाही तर काय करू मला सांग पहिली दिवाळी कशी होती? एकमेकांना आपण जायचो फराळ करायचो ते फटाके वाजवायचो आईला काय ती गंमतच जारी फटाकड्याच्या बाबतीत नादच नाही करायला. बरं आबा तुला आठवतं का आपण असं लहानपणी ते फटाकड्याचे त्या वाता तुटलेले आपण ते फटाकडं गोळा करायचो फाडायचो त्यातली दारू काढायचो आणि द्यायचो पिटून द्यायचो आवाज यायचा राव त्याच्या लय भारी लय भारी. आणि ते तुला आठवतं का तुमच्या पलीकडे तो संत्या त्याने असं तिकून तसं तो बाण लावला होता तो बाण डायरेक्ट तुमच्या गोट्याच्या सपरावरच गेला फारच पेटलं होतं त्याच्या. अरे इजावता नाकी नाव आला त्याच्या. पहिली जरा माझ्या वेगळी होती तात्या परवाची गंमत आहे ना. अरे त्या दिवाळीमध्ये मी ना ते शीर्षासन करत होतो असं उलट दिवाळीत उलटा झालता व्यायाम करत होतो आणि तिकडनं आला ना एक बाण आणि घुसला ना बाण. अरे बाणाला तिकडनं पेट्टा बांधतो आणि तो घुसला कुठं? अरे त्या सोप्याखाली घुसला. नाही मला कसं वाटलं तू शीर्षासन करताना तुझं टंगड वर तिकडून आला बाण. आता बाण नेमका घुटला घुसला कुठं तुझ्या मनात त्याच्या आईला शानोला येतं. अरे सोप्याखाली घुसला तू. सगळ्यांना सांगितलं ताकीद दिली मी इथं माझ्या इलाक्यात ते फटाका वाजवायचं नाही. मला दोन गोष्टीला राग आहे तो डीजे आणि हे फटाके. अरे नीट वाजवा ना बारीक बारीक वाजवलं गंमत जम्मत केली एका भेटा फटाकडे वाजवलं पाहिजे पण कधी वाजवलं पाहिजे कुठं वाजवलं पाहिजे किती वाजवलं पाहिजे त्याला बी मर्यादा येते. ह्या दिवाळीची गंमत वसुबारस लक्ष्मीपूजन भाऊबीज त्या पद्धतीने करा ना बरं वाटतं ना. पाडवा करा पण काय होतं आजकाल लोकांचं ते भान सोडून दिलं फटाका वाजवत्याल दारू पित्याल काही ते बाकीच जाऊ दे. तू मला सांग दिवाळीला फराळ काय काय केले तुमची फराळ बघ काय सांगायचं कारंजा लाडू शंकरपाळ्या चिकलई काय चिवडा काय हे फक्त मोबाईल मध्ये चित्र पाहण्यातच गेली माझी. आता मला माझ्या घरी कोण आहे का ते फराळ करायला? ती माझी सपना. पोरगीला सांग की सपनेला अरे तिला चहा करता येत नाही ती काय करते चहा करता 3 वेळा मला विचारते काय टाकू त्याच्यात मसाला टाकू मग मिरची टाकू तिला येत काय नाही. मंजुळा होती ती पण काम सोडून गेली. ती सोडून नाही गेली आरामखोरात तू काढून टाकले तिला कामावरून. नाही रे तात्या तीच काम सोडून गेली. आता फक्त माझा भरोसा त्या राणीवर राहिलाय. अरे ती सध्याची मिळून तुझ्या दिवाळीचा आणि त्या राणीचा काय संबंध? अरे प्रेमानं मला दिवाळी करून चालील मला ती त्यामुळं माझी दिवाळी बेकार गेली. नाही हे बघ कसं आहे म्हणजे फटाकडे तरी वाजवलं का नाही? मी म्हणजे पुरीने पुरीने वाजवलं. मी फार फटाक्याला होतो तुला माहिती पहिल्यापासून फटाका म्हणलं की नको फटाकडा म्हणलं की तुझी फाटती बेतो तू. अरे बेतो मी नाही म्हणजे त्याच्यामुळे तुझं तोंड पडलेलं दिसत दिवाळी निघाली. मग तुला कळत नाहीये की बाबा तुझ्या घरी दिवाळीचा फराळ केलेला नाहीये. मग साधा सोपं गोष्ट आहे सकाळ सकाळ उठायचं गावातून येडा हाणायचा प्रत्येकाच्या घरोघरी जायचं त्या गा माय दिवाळी थोडी असं म्हणलं म्हणजे सारखं मैत्र असतात त्याच्याला मी गावात जाऊन का कुणा मागावं ही गोष्ट करी चेष्टा केली हरकत नाही.
म्हणजे तू दिवाळी तुमच्या घरी केली नाही, काळजी करू नको. अरे जीवाचा जीवलाग दोस्त आहे मी. तुला आता घरी नेतो. अशी आमच्या घरी जी दिवाळी केली, चिवडा म्हणू नको, लाडू म्हणू नको, शंकरपाळ्या म्हणू नको, ते कारंजा म्हणू नको, तुला सांगतो ते चकल्या म्हणू नको, काय सगळं केलंय. काय तुला खायचं ते का. आता काय कर माहितीये का, गेला ना पहिल्यांदा तुला सगळं वाढून देतो. वाढून दिल्याच्या नंतर चिवडा झाला ना, काय 2 करंज्या अशा बाजूला पहिलं लाडू दाबतून 2 खातो. म्हणजे पहिलं 2 लाडू खा, मग करंज्या बाजूला सार, अनारच्या दानका चल इकडं. तू काय पांडबा बोल की. शर्ट लयच भारी घातलं बा. जंकी पंकी कलरला कलर. बर पांडबा मला एक सांगा, ही खाट कस काय वागली हो एवढी. अरे ती म्हातार मेलं ह्याच्यावर खावटावते. खोक 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 करायचं. असं असं खोक जवळ त्यामुळे तर खाट वाकली. एवढं माझ्या अंगावर नको घालू. बरं पाप्या मी काय म्हणतोय, ते जाऊ दे मग विषय सोडून दे नका. त्या दिवशी आपण तिथं बसलो होतो, तो दाजी आला, दाजीने मला हाकलून काढलो. जा जा जा, हे जा तू लगेच, आम्हाला प्रायव्हेट बोलायचंय. तो घरचा मॅटर होता. मग काय झालं घरचा मॅटर सांगायचं का नाही मला. मी नाही म्हणलोय त्या दिवशी, ते मला नंतर सांग बाबा तू. मी सांगतो की तुम्हाला ते काय झालं. काय आपला आबा नाही का, त्याची आम्ही चांगली जिरवली. कशी. ते काय झालं, आमच्या राणीताईचा त्यांनी पकडला हात, त्याचा काढला मी व्हिडिओ आणि त्याला म्हणलं बघ आता 5 लाख रुपये जर दिले ना तर तुझा हा व्हिडिओ व्हायरल करत नाही तर काय म्हणलं त्याला, जर तू दिली नाही तर व्हिडिओ व्हायरल करून तुझ्यावर विनयभंगाची केस टाकन, तुझी अशी पार निरा दिंडीच काढन. मग अरे त्या आबा का ना असा च मुतला काय. अरे मुतला नाही, मग तो फक्त असा च घाबरत होता. मग लय घाबरला तो. आईला डाय बसली डाय बसली का बरोबर. पांडवा थांबा बसून घ्या नीट बसून घ्या. पाहुण्या रावळ्याने नीट बसून घ्या. झालं का, सीट बेल्ट बांधून घ्या. आता उडायचंय आपल्याला. इमानात असं म्हणतात पांडवा. अहो तुम्हाला माहिती का आज काय आज तुम्हाला माहिती नाही माहिती. आज सर्व पित्रे आमुष आहे. आज सगळे ना ते भूत खेत घरी जेवायला येतात. आता ते मेलेलं म्हातारा बी आला असं जेवायला. आयला मस्करी केली तुला खोडं काय मस्करी करावं ते बी कळत. पांडवा मेले लोक कुठे जेवायला येतं का. मरू द्या ते जाऊ द्या. होय आता तुम्ही पांडवा निघा. काय नाही तुम्ही निघा म्हणला ना, आज मी निघा मी नाही जाणार. अहो म्हणजे असं नाही, चुकून आलं थोडं चुकून. म्हणजे आता थांबा तुम्ही. आपल्याकडे एक नवीन बिझनेस. नवीन कसला बिझनेस. आम्ही बिझनेसच गप्पा करत होतो दाजी. हा बिझनेस माहिला याला नाही डोकायला का. घरी आता तू चांगलं हे खाल्ला असेल की काय म्हणतात त्याला ते दिवाळीचं. दिवाळीला खाल्लं घरी बनवलं की आपल्या दीदीने बनवलं ना मस्त. कसं बनवलंय आमच्या. अरे काय बनवलंय. काय तुझ्या त्या बहिणीच्या करंज्या, काय तुझ्या त्या बहिणीचे लाडू. एक सुद्धा फुटाला लका असा तान्य दिशेने खाली आदळला पांडवा. तुम्हाला सांगतो लाडू नाही फुटला, टीव्ही फुटला. पण तो लाडू नाही फुटला. परत घातला असा टाणकीने आदळला. त्या सिलेंडरला टेंगुळ आलं पण लाडू नाही फुटला पांडवा. एवढं कडक एवढ्या कडक. अहो दाजी तुम्ही दुकानात जाऊन माल डुप्लिकेट आणला तसं झालं. ते ताईला नाव नाही ठेवायचं काम कुठं. मला तर असं वाटतंय पांडवा तुमचे बी आता पुढचे 2 दात पडेल. अरे माझ्या बायको मी लाडू बनवलं होतं. अरे खाता खाता ना दात पाहिला तर पाडला, पण त्याच्या शेजारचा दुसरा बी पाडला. मला वाटते पप्प्या हे समजा गावाचा प्रॉब्लेम दिसतोय. तेव्हा मी एक प्लॅन काढलाय कमी भांडवल मध्ये. ते तसलं ही मोठी नाही आणायचं 5-50 लाखाचं. मग ती एक हातोडी आणायची. एक हातोडी आणायची नुसतं गावावर येण्याचं. लाडू फोडा 1 रुपया द्या, लाडू फोडा 1 रुपया द्या, 1 रुपया लाडू फोड, 1 रुपया लाडू फोड, 1 रुपया. किती झाले जमा. नको बाबा
असं धंदा करायचा बाहेर. हा बिझनेस करायचा हे माझ्या डोक्यात आलंच नाही. कसा आहे बिझनेस? एक नंबर. तुमचा तसला बिझनेस आहे ना, मला तर पास नाही. तुमचा तुम्ही बिझनेस बघा, तिकडे हातोडा ना काय करा. मग मी जातो नको नको, सोपं आहे. मी असला बिझनेस करीतच नाही. पांडवा बिन भांडवली आहे. हाय रे पांडवा येडे काय रे? काय आता बिन भांडवली बिझनेस करायचा नाही म्हणतात ते. पण पाप्या बिझनेसला एक नंबर आहे गाड्या. फक्त आपल्याला काय लागतंय? हातोडी. तू काय कर, इकडं जाय, बर मी इकडं जातो. हातोडी भेटला का बिझनेस चालू. चला चालतंय ना? चल, मला नुसता आवाज दे. अरे काय खरं नाही बाबा, सपनाचं कधी बाहेर जायचं म्हटलं आणि ही पोरगी टायमावर आली असं एकदा पण झालं नाही. शॉपिंगला म्हणलं की उशीर, पिक्चरला बघायला जायचं म्हटलं की उशीर, फिरायला जायचं म्हटलं की उशीर. आता 12:15चा पिक्चर, 12:15 वाजलेत, 1चा पिक्चर आहे. कसा सापडायचा? काय खरं नाही बाबा, या पोरींच्या नट्ट्या फट्ट्यावरच सगळ्या गोष्टी चालल्यात. या चला 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 बसा लगेच निघत. अरे काय सपना, हा कधीतरी टाइमावर ये ग बाई, कधीतरी टाइमावर ये. अहो नवीन ड्रेस होता, त्याला इस्त्री करत बसले होते मी. हा नवीन ड्रेस तू इस्त्री करत बसती गोष्टीचे काय तरी. हा नाही ड्रेस छान आहे मस्त पैकी, पण असं मला सांग आता, तो चित्रपट 1 वाजता आहे, 12:15 वाजलेत, आपल्याला जायला अर्धा तास तरी लागेल कमीत कमी. जाताना काहीतरी खायला नको का? भूक लागली तिथंच खाऊ नका टेन्शन घेऊ. काय टेन्शन घेऊ नका. प्रत्येकाच्या वेळेस तुझं असं असतं लवकर येत जाणार रे का? किती माणसाला त्रास द्यायचा असतो ग, काहीतरी आहे का नाही? सवय करून घ्या, वाट पाहायची. सवय करून घ्या. आता तेच चाललंय गोष्टीचं. हा पण ड्रेस छान आहे. मग छान दिसते ना. हा मीच घेतलाय दिवाळी, नको सांगू. टी शर्ट मी घेतलाय तो तुम्हाला. हा पण कसं आहे? मस्त दिसतोय. बरं जायचं आता, चालायचं ना? बस चला. भैया साहेब, ओ भैया साहेब. अरे काय केवढं खाऊपणे वराडले. मी तर म्हणलं गुरु राखणारच आला का काय नको. आयला तू लका गडी लय बारीक आहे, आवाज करून एवढा काढतो काय माहिती बाबा. हा काय तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? ती मला तर काय वाटलं माहितीये का, ते आपला ह्योच आला काय सध्या. त्या सध्याला सवय, माणूस कुठं बाहेर चालला की मांजरावाने आडवा आलाच. आता त्याची जागा तू चालवा लागलाय का? तसं नाही, आई म्हणली की दाजी जे जे करतात ते कर. आता थोडं थोडं शिकायला लागलो मी. आई म्हणली चांगल्या सवय नाही घ्यायच्या दाजींच्या, वाईट सवय घे. अरे त्या दाजीला एक तरी चांगली सवय आहे का? 8-8 दिवस आंघोळ करत नाही, अंगाचा वास येतो त्याचा, आणि त्याचा काय चांगली सवय घेते. बरं बाबा, हे बघ आम्ही चाललोय पिक्चर पाहायला, बर शॉपिंग करायला चाललोय, चांगल्या कामाला चाललोय. तू काय मध्ये अडवू नको, काय काम आहे पटकन बोल, आम्हाला जायची. आम्हाला पटके. तसं नाही भैया साहेब, टी शर्ट लयच भारी वाटतं. आहे ना? नाही तुमचा पण सपना मॅडम एक नंबर वाटतोय. आहे का नाही? हा एकच नंबर जोडी दिसते. कशी अशी असं झालंय, असं झालंय. लई स्तुती करतोय. काय भानगड काय? हा नाही तशी भानगड काय नाही. काय लय गोड गोड बोलते काय? पंचायत समितीला लढवायचे काय? नाही तसं काय नाही. पाहिजे का पैसे? बरं काय काय काम काय बघा, पटकन बोल. आता कामाचं बोलतायस तुम्ही तर काय माहिती का, आता हे झाली दिवाळी. अरे दिवाळी झाली, दसरा झाला, गणपती झाले, नवरात्र झाले, पटकन बोल. नाही तर बोल 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 पटकन. चल बस आपलं. थांबा तसं नाही. दाजीने मी काय बिझनेस टाकलाय त्याच्याबद्दल थोडं बोलायचं होतं. बिझनेस? हा बर मग असं टाक ना बाबा, बिझनेस टाक. काय काय बिझनेस आहे बोल पटकन. ते नाही काय, आता दिवाळीला करंज्या चकल्या लाडू वगैरे बनवतात. हा मग तुम्ही बनवताय का? चांगलं आहे की, बनवा. ऐकून घ्या, तसं नाही आम्ही बनवत नाही. हा. आता ते काय होतं, लाडू काय होतं, चाचणी कमी जास्त होते, मग ते काय होतं लाडू फुटत नाही. हा कडक बनतात. कडक बनतात. आमच्या घरचं पण तसलंच कडक लाडू फुटता फुटून दात पाडला होता तात्यांचा. अहो मग ही अशी दाताची नुकसान होऊ नये म्हणून आम्ही ते बिझनेस टाकलाय. कसला? ते 10 रुपयाला 10 लाडू फोडून द्यायचे. लाडू फोडून द्यायचा बिझनेस? हा घ्या. अरे तुझ्या दाजीला समोर आण, त्याला फोडू धरून चांगला. अहो त्याच्यात इन्व्हेस्टमेंट कमी आहे ना, म्हणून दाजी म्हणले की आपल्याला कमी बजेटचं काम करायचं. ए बाबा तुम्ही तिकडे लाडू फोडा, कराचे फोडा, नाही तर शंकरपाळ्या फोडा. बरोबर. ऐका ना, तुमच्याकडे हातोडी असेल तर द्या ना, तेवढं आमचं बिझनेस चाललो. आता तुम्ही लोकांवर मदत करता असं ऐकलंय, मग थोडस लाडू फोडायला हातोडी आम्ही द्यायची. अगं याला काय आहे का अक्कल बिक्कल? इन्व्हेस्ट काय करणार आहे तुम्ही त्याच्यात? काहीच नाही, फक्त हातोडी. ए बाबा तुझ्या हातोडी फोडा, दगड घ्या, दगड हाण ना. त्या काय त्या लाडू गोट्या बिट्या सगळ्या बारीक पार चुराट करून टाकते. जा तिकडे. अहो दगडाने चुराडा होतो म्हणून बघा, हातोडीने कसा निशाणा जागेवर लागतो बघा, तेवढं काय ए बाबा
तू जा ते लाडू तुझं पळ यायला. उशीर झालाय. याच्या चला बापाने फोडलं होतं का दाजीने? काय काय म्हणतोय? लाडू फोडायचं. यायला. चला. बसले का जांबस? आयला मेला काय माणूस? तात्या हो तात्या आहे ना? आहे ना? हृदय आठवून बघ, इथं हृदय माझं. अच्छा इकडे लय वाजते तात्या. अरे अयो इकडे कस काय गेलं तात्या? गुडघ्यात आट्या घेऊन मेलो असतो. अयो अरे तू इथं बस. पुढे टोन घ्या. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? काय झालं आता? कुशल येतो भास्कर अंगावर येऊन पडतोय. टोन घ्या. हो तात्या मी तुम्हाला असं उठवणारच होतो, पण तुमचं पार तोंड तिकडं इकडं, मग म्हणलं आता तोंडापाशी येऊन असं उठवावा. तेवढं काय म्हातारपणे कशाला उठावतो? का? मग आता होतं का मला उठणं म्हातारपणे? नाही खरं बरं का तात्या तुमचं. नाही नाही बरोबर आहे. हाय ना ओके ना आता? ओके बाबा. अजून माझं हृदय थाड 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 करते. फाटाकड कसं वाचत लवंगे फाटाकड तसं वाचते. तुला बघायचं का? खरंच का? असं तो धाड व्हायला थोडी काय म्हण्या असं परत येऊन मला गप्पने अटॅक करून मरून जाईल. आणि तू बाणगोळी एवढा चॅप्टर आहे, मरून गेल्यानंतर तसंच पळून जाशील आणि गावाला जाऊन तात्या अटॅक करून मिळाला आणि वरून लोकांकडून पैसे बी काढेल. नाही तुला तात्याची मदत करायची म्हणून. झालं का? नाही संपलं. बरं काय एवढं कुठं लाडी गोड लावायचं काय काम आहे? नाही तात्या पटकन बोला. आता तुमच्याशिवाय कोण आहे आपल्या या गावात? अरे तुला सदा ना कदा मीच आहे बाबा. काय असेल ते काम पटकन मला हो. मी जेवण करून झोपले, मला आला कटाळा, मला जरा पडू दे. आणि तू काय असेल ते पटकन बोलून लगेच स्वटकन निघ. बरं चालते चालते तात्या, मग एक काम करा, द्या तुमचं. अहो म्हणजे ते काय काय मी आलतो घ्यायला का? चप्पल? नाही नाही चप्पल नाही तात्या. मग काय? अहो ते हातोडी तुमची. अहो म्हणजे ते अहो तात्या ते नाही. अहो त्या हातोडी घेऊन का तात्या घरची हातोडी असते का ठोकायची? लक्षात खेळ. खेळ ठोकायची अच्छा अच्छा. म्हणजे काय घरचं काय लाकडं बिकडं खेळ ठोकायचं का? घरचे खेळ ठोकाय मी हातोडी घेऊन जाईल. मग काय करायचं? आयला त्या घरचे जर खेळ ठोकायचे म्हणले ना, खेळ असा मी बिताडी लावतो, बायकोचं डोकं असं धरतो खेळात. खेळात बायको बर. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. सदा अरे विनोद तुझा तूच करतोय, हसतो तुझा तूच. ब्रँड ना तात्या आपला. अरे विनोद तू कर, लोकांना हसू दे. हसतोय तूच, विनोद तूच करतोय. बरं मला ते द्या ना मग. अरे सदा म्हणजे हातोडी पण कशाला पाहिजे सांग मला? अहो तात्या मी टाकलं नवीन बिझनेस. हातोडीचा बिझनेस नाही, दरवाजा चौकड्या बनवायचा बिझनेस टाकला काय? अहो तात्या ते नाही. मग काय टाकलं? काय पटकन मला झालं? सांग. हा बघा घरी दिला होता मला खायला लाडू. आता तो लाडू दिवाळीचा लाडू फुटता फुटाना इकडून तोंडातून इकडून इकडून म्हणून मी असा खाली राटकने आपटला, तर तो लाडू उडून डायरेक्ट गेला आणि टीव्हीत फुटली. एवढा खडाक. आपण लाडू नाही फुटला, मग परत लाडू मी खाली आपटला. अहो त्या सिलेंडर ठोकला, सिलेंडरला टिंगूळ. नाही नाही ही गोष्ट खरे. लाडू लयच कडक व्हायला. आजकालच्या बाया सुगरण नाहीत. पहिल्या बायका काय दिवाळी बनवायच्या, आजकालच्या बायकांना लाडू बनवायचं का करंज्या बनवायचं काय नाही. तुम्हाला सांगतो मग आता त्या पांडव्याचे बघितलं कसे 2 दात पडलेत लाडू खाऊन. लाडू खाऊन ते तर जाऊ दे. आब्याचं काय झालं कळलं का? काय? तुला कळलंच नाही? मला नाही कळलं बाबा. अरे बाबा लाडू आब्याच्या घरचं पण मरणाचं कडक. काय तुला कोणी दिलं तर कोणत्या पाहुण्याने काय माहिती. बरं लाडू बाकीचं तर एवढं असतात, आब्याच्या घरचा लाडू केवढा? एवढा नाका एवढा खेळता का? हा लाडू एवढा. तो काय त्याला फुटाना, त्याने काय करावा, तसाच गिळला. मग अख्खा लाडू गिळला. तुम्हाला सांगतो सकाळच्या पाली तसाच अख्खा लाडू बाहेर. मग मला सांग लाडू एवढा निघताना केवढा झाला असेल? कडक लाडू आहे तेवढं गोष्ट. म्हणून मी याचं डोकं लावलं तात्या. मी म्हणलं हे लाडू आहे ना असे नाही जाणार पोटात, हे असे फोडून लोकांना चारायचे. म्हणजे लाडू फोडायचा. 1 रुपयाला 1 लाडू फोडायचा. 1 बिझनेस.
म्हणजे हातोडीने दिवाळीचा लाडू फोडायचा बिझनेस. तुमच्या घरचे देऊ का 100 फोडून? नाही 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 असा धंदा केला म्हणजे भांडवाल पाहिजे त्यासाठी तुला हातोडी पाहिजे. आईला जगाच्या आखर धंदा काढलाय बाबा दिवाळीचा लाडू हातोडी. मग ते तुम्ही बोलावं लागेल ना द्या द्या लाडू 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 हातोडीने फोडून द्या. फोडून द्या रुपयाला लाडू फोडून मिळाल. नाही नाही काम कर घरी जा आमच्या बायको म्हणता त्यांनी ना हातोडी सांगितली आणि ते हातोडी घे आणि तुझ्या धंद्याचा श्री गणेशा आमच्या घरापासून कर. आमच्या घरचे 5-50 लाडू फोडून दे मग पुढे जा आणि 50 रुपये द्या की मग. ते बायको घेऊन घे दिल ना काय तर करा बोनीला आता आयो हे काय तात्या लव लेटर आयो थांब हे बघ वाचा ना. प्राणप्रिय सपना हे काय तुम्ही पण लाईन मारता काय सपना? नाही नाही मग माझे तुझ्यावर खूप जीव आहे तुझ्यावर खूप खूप लई लई प्रेम आहे. माझा तुझ्यावर दिल आलाय आहे. फूल है गुलाब का उसे कली मत समजना लड़का है गरीब का उसे आवारा मत समजना माझा दिल आहे साप मला व्हायचे तुझ्या मुलाचा बाप. या वयात जर तुझा नकार अरे आता लक्षात आलं हे काय भानगडे. अरे हे बाई अरे काय केलं बाई ह्याला आमचा पोरगा मारा. ते गुलब्या आलता का मध्ये गुलब्या त्या गुलब्याने त्या सपनाला चिठ्ठी लिहिली ती आणि या दोघांनी त्याला लय हाणला होता. ती चिठ्ठी त्या गुलब्या कोणती घेतली आणि त्या बाई कुठे जागा तिला खिचत ठेव जाऊ दे. हा मग काय राहते काय आरला का माझ्या पोरीच्या वयाची खरं ना. कुठे पैसे कुठे ठेवले तात्या? मला पैसे द्या. अरे काम कर जा मा बायकून पैसे घे 5-50 रुपये जवळ लाडू फोडून म्हणा सांगितलं. बरोबर चालतंय येऊ का तात्या? जा पण हा आईला ह्याच्या बापाने केलं का हा हातोड्याने लाडू फोडतोय दिवाळीचं भांडगोळ कुठलं. अगे रानी नाना करते प्यार तुझी से कर बैठे करना था इकरार मगर इनकार हम से कर बैठे. आहा राणी क्या बात है. का मागचा व्हिडिओ केलेला जिरली नाही वाटतं अजून? अरे राणी तू रागावलीस बाबा. तू फार रागावली ना तर मला खरंच चिडी दे. पण काही म्हणा रागावली की तू ब्युटिफुल किती दिसते. असं आहे काय झालं राणी अजून? नाही आमची आठवण होत नाही का म्हटलं आता. बोलणं नाही चालणं नाही फोन नाही येणं नाही जाणं काहीच नाही. तुमची कशाला आठवण करायची आहे? तुमच्यामुळे तर अख्ख्या गावात बदनामी झाली आहे ना माझी. अजून काय आठवण करत राहायचं? कुणाची बदनामी झाली? माझी. तुझी? मी बदनामी केली? फक्त नाव सांग मला खलास करून टाकीन. तुम्हीच केलेली आहे ना. मी कशी बदनामी करेन तुझी? गावातली लोक बोलत असतील काही लोकांना तर फक्त बोलायला निमित्त लागतं. चांगली लोक चांगली भेटतात चांगलं बोलतात तसलं नाही काय नुसतं बोलायला लागतं. काही असं घरच्यांचा तुमच्यामुळे लई बोलणं खाल्लेलं आहे आणि लोकांचं पण खाल्लंय. आता काही मला तुझ्या संग नाही बोलायचं. ती मंजुळा बोलती मंजुळा बोलती सारखं बोलते ती. तर तो सगळे बोलतो सगळेच बोलते. तो छपरी भाऊ बोलतो काय आपला तुला तो भाऊ बोलतो. हा मग बोलणारच ना. अरे त्यांच्या पुढे म्हणावं किती. आता काय पहिलं सगळं बोलत होत बस झालं. आता असे नाटक बी करायचे नाहीत मला काहीच नाही. दे मरू दे नको रागावूस. काय त्या व्हिडिओ मध्ये राहिले आता गेले ना. बरं म्हणा दिवाळी कशी गेली? आली तशी गेली मलाही माहितीये. दिवस इकडे उगवला की तिकडे गेली. तसं नाही पण दिवाळीला काय केलं का नाही? आता भाऊ आबा आम्ही तर काय तुमच्यासारखे श्रीमंत नाहीत. सारखं सारखं शॉपिंग करायला सारखं सारखं काही करत बसायला काहीच नाही केलं. जसं येणार तसं जाणारच ना. काय करणार मग आता? म्हणजे शॉपिंग दिवाळीला काय केलीच नाही? काही केलेलं नाही. अरे मग मी कशाला आहे? एवढा नवकोट नारायण तुझ्याकडे आहे ना दोस्त मित्र सखा. नका मागचं जे झालं ना ते लई झालं हेच बरं आहे. तू सारखं मागचं उकरून काढणार ना की वाईट वाटतं मला. ते दुःखावरची खपली नाही काढायची. तसंच काढावं लागतं. नवीन काय नवीन बी नाही मधी काय जुनं बी नाही मधी. होय का? हो. त्याच्या आईला तू सगळं रागावलीच आहे. रागावू नको ना. तू रागावली ना तर आयुष्यात काळजाचं पाणी होतं. नको वाटतं टू बी अँड नॉट टू बी जगावं की मरावं एवढाच प्रश्न राहतो फक्त. बस झाला आता. मला नाही असलं काय बोलत बसायचं नाही का? हा नाही बोलायचं आता. जाऊ दे बसा आता. माझं मी चालले. मला महत्वाचं ऐक ना ग. काय ऐकायचं मला सांग बेटा ते तुझ्या भावानी त्या सगळ्यांनी म्हणले दाजीनी काही नवीन उद्योग चालू केलाय.
हा टाकलाय की तो बिझनेस आता, पण त्यांना काय डोकं नाही, ते काहीतरी करत असतील उद्योग. मी ऐकलं बरं का, काय? ते राहिलेले जे लाडू आहेत ना दिवाळीचे, ते फोडायचा कार्यक्रम चाललाय. होय तो की फोडायचा कार्यक्रम कसा करायचा, तर प्रत्येक लाडू 10 रुपयाला एक फोडून मिळेल असा काहीतरी उद्योग चालू केलाय. आता मला सांगा, दिवाळीमध्ये जे लड्डू बनवतात, लड्डू नाही लाडू, तेच लड्डू लाडू एकच घट्ट बनतात. मग त्याला आता हातोडा फोडायला नको आहे. चाचण्या कसल्या कडक कडक होत्या, फोडूनच खाते ना कोणी, सॉफ्ट तर नसतेच. काही उद्योग करतील त्याचा नियम नाही त्या दोघांचा बरं का. काय तर करावंच लागेल ना. आमचा एक हात दीड शाणा होता, तो अति शाणा मिळाला, मग कामच झालं त्याच्या. काय अगं गंमत ग, चेष्टा. अशी चेष्टा नाही करायची. आता मला सांगतो, तुझी चेष्टा नाही करायची, मग करायची कुणाची? बा झाला आता. मग आता अक्का माझी लई मला मारण फिरण तुमच्या संग बघितलं. फिरायला जाऊ ना, जावा तुम्हीच. त्याच्या आईला हे राणी राणी एकदा चल की फिरायला. राणी काय आता लागत आता. तुला सांगतो पप्प्या, 1 तासात नाही पिशवी भरली ना पैशाने, तर नावाचा साध्या नाही मी बी बघ. अहो दाजी, पिशवी आहे ना भरली ना, मी अशी मज्जा पण ते लक्षात आहे ना काय म्हणायचं काय? हा, दिवाळीचे लाडू 1 रुपयात फोडू. ओ ताई, अहो लाडू फोडायचे का? लाडू 1 रुपयाला 1 लाडू फोडून एका रट्ट्यात लाडू फोडून देतो. दिवाळीचे लाडू रट्ट्यात फोडू. दिवाळीचे लाडू अहो 1 रुपयाला फोडू. दिवाळीचे लाडू फोडायचे का? ह मावशी, फोडायचे का तुमचे दिवाळीचे लाडू? जामियाला इथून नाही फोडायचे लाडू. अयो जामियाला इथून? अयो तर चांगले मला, म्हणजे आपल्या बायका झाली तरी काय? हा काय म्हणू तसं. आईला काय खरं नाही गाड्या. दाजी चला पुढच्या चौकात चला. ओ काका, तुम्हाला फोडायचे का लाडू? निघेतून आईला पप्प्या, हा आईला लई ऊन आहे गाड्या, आणि दमलोय बी लय आपण. हा ना, मी काय म्हणतोय, जरा आराम करायचा का आपण? तुम्ही जसं म्हणसान तसं दाजी, कारण आता बिझनेसचे ओनरच तुम्ही. तसं म्हणून चिडू नको. मस्त आता धंदा नाही झाला काहीच, भोनी बी नाही झालेला का, पण चल बसू कुठं तरी. चल. कंटाळा आला रे बाबू. दाजी तुम्ही तर म्हणले होते ही एवढी पिशवी भरून घेऊन आपण पैसे जाऊ. हा ना राव, काय धंदा विचार करून केला खरं. प्लॅनच फिस काढला का. आईला मी तर म्हणतोय बघ, त्या बहिणीचा असा मेंदू आहे ना, ह्यो मेंदू, त्याला असा बाजूने ना टाक 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 टाक. अहो दाजी, डोकं फुटन. हालय नाही, डोकं नाही, तिला डोकंच नाहीये. फुटन. मी तर म्हणतो, हे बघ, हे आहे का, हे यानी ना असा तिचा गुडघा आहे ना, ते असं हाडू का बघ याच्यात घालायचं. पाय लागल. अरे ते नीट तरी होईन का? नाही 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 दाजी, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. हे मला पटलं. काय तर काय चुकीचं आहे राव. असं वागतात का नवऱ्यासोबत कोणी? मग हायला फार कटाळा आला तिने जिंदगीचा. मी तो एका दिवशी ना पत्रावर उडी मारून सुसाईड करणार आहे बघ. नाही नाही दाजी, तसं नका करू. होईल काहीतरी चांगलं होईल. माझी आहे ना चांगल्या चांगल्या लोकांची ओळख आहे. आपण याच्यापेक्षा चांगला अजून दुसरा बिझनेस करू. काय बिझनेस रावा, मस्त पैकी आपण गेलो एवढं तोंडवर करू ना, आईला भुनी सुद्धा झाली नाही का. अहो दिवाळीचे लाडू सुद्धा कोणी फोडून घेतले नाही. वैताग आलाय फार. मी तर म्हणलं फक्त आपल्याच घरात दलिंद्री, मग पण नाही ना राव, सगळ्यांचे. ती म्हातारी म्हणत होती नाही आमच्या सुनाने चांगले बनवले लाडू. आमची कुठं कुठं तुम्हाला विचारते, तुम्हाला कुठं फिरताय गावभर? मला विचारते कुठे विचारे गाव. आम्ही ना. तुम्हाला कशाला पाठवलं होतं मी? पप्प्याला शोधून आणायला पाठवलेलं ना. अगं मग मी पप्पाला शोधायला आलतो ना. मी तो पप्प्या तिकडच, तुम्ही तिकडच, आणि मागं काय लपवताय? कोणाच्या? तुमच्या मागं काय लपवताय? अगं बाईक होते काय हे काय हो? अगं हे नाही का, काय म्हणतात याला? काय म्हणतात? हातोडी. हातोडी हातोडी कशासाठी? अगं कसं आहे त्याचं, हातोडीचं काय करायचं रे? चांगलं तू बिझनेस करायला निघलो होतो आम्ही. बिझनेस कशाचा बिझनेस? लाडू फोडायचा. आता दाजी म्हणली एवढी पिशवी आहे बघ, पैसे भरून आणू आणि तुझ्या ताईला खुश करू आपण. लाडू फोडायचं म्हणजे मला काही नीट सांगा. तू बघ एवढे दलिंदर लाडू बनवले म्हणजे कसे बनवले? जरा कडक झालते. झालते का नाही? पांडवाच्या घरी लाडू कडक झालते का नाही? मग मला वाटलं समजा गावाचाच प्रॉब्लेम आहे, म्हणून म्हटलं एक हातोडी घ्यायची आणि असा बाई लाडू फोडायचा आणि 1 रुपया घ्यायचा. लाडू फोड 1 रुपया घे, लाडू फोड 1 रुपया घे, असं म्हणलं बिझनेस करावा. 400-500 रुपये कमवून अशा तुझ्या
थोबाडा फेकून मारा म्हणलं. फेकून मारताय पैसे? मग जरा इज्जत इज्जत नवऱ्याची झाली का? पिशवी भरली तुमची पैशांनी? दिसत तर नाही मला पैसे. कुठे पैसे? बहुनी पण नाही झाली. बहुनी पण नाही झाली. अरे लाज वाटते का तुमच्या दोघांना? काहीच्या काही करताय. असं कुठं बिझनेस करतात का? तुला अक्कल नाही का रे? शिकलायच नाही एवढा. हे तर फार ज्ञान गेलेलं आहे. तुला पण कळत नाही? अगं तसं नाही, पण मला आई नेहमी म्हणत होती की दाजी हुशार आहे, दाजी हुशार आहे, दाजीचं शिक. मी त्यांचं शिकतोय मग. अरे पण त्यांना नाही डोक्याचा भाग, त्यांना नाही कळत काय करावं काय नाही. तुम्हाला अक्कल आहे का हो? असं कुठं तुमच्या बापाने बिझनेस केला होता का लाडू फोडायचा? माझा बाप तर नेहमी दगडाने लाडू फोडायचा राव. बरोबर आहे. मला आधी सांगितलं असतं दगड घेतला असता आपण मोठा. त्यांची दोघं ज्ञान गेलेली आहेत. कळत नाही का तुम्हाला? कळत नाही का? तुम्हाला बोलते. आम्हाला बरं गाव हिंडून झालं तुमचं? आता चला घरी 2 घास खाऊन घ्या. नाही बाबा मी नाही खाणार ते दिवाळी केली. चला अजून तुमच्या आवडीचा बोंबलाचा रस्सा केलाय. मग चला घरी निघू. चला. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी, चांदा चौकडी.